राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी थोडं तुम्हाला अवघडल्यासारखं होईल ऐकताना, पण काय काळजी करू नका. ही स्टोरी विशेष करून कुणी ऐकावी माहिती आहे का? जी मुलं आहेत 18 ते 22 25 अजून लग्न झालेलं नाही, आईवडिलाची अपेक्षा आहे, त्याचं स्वतःचं ध्येय आहे काहीतरी, आणि त्याच्या वाटेत अनेक जे अडथळे असतात. कुठलं? फार तुमच्या गेमपासून मोबाईलवर पैसे नासवणे, खेळणे, वाटोळं करून घेणे, जुगार, पत्त्या, दारू, सिगरेट, लाख लफडी. ह्याच्यात आणखी एक अडथळा आहे, आणि तो अडथळा आहे जे गे आहेत, जे समलैंगिक आहेत. हा विषय नेमका काय आहे तुम्हाला समजून सांगतो. ह्या सुद्धा अडथळा पार करून तुम्हाला तुमच्या देहापर्यंत, तुमच्या विवाहापर्यंत, पत्नीपर्यंत, मुलांच्यापर्यंत, संसारापर्यंत पोचायचे. त्यांच्यासाठी ही स्टोरी आता सांगायची नव्हती, पण एक वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा फोन आला. म्हणले, मामा तुम्ही बऱ्याचशा विषयांना हात घालता, पण हा एका विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करता. म्हणलं, नाही बाबा, असं काही नाही. म्हणले, तुम्ही गे कम्युनिटीशी बोलत नाही, त्यांची संख्या इतकी प्रचंड स्वरूपात आहे आत्ता. ठीक आहे ना, त्या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे, पण त्या गोष्टीला सामाजिक मान्यता नाही. समाजात आज एक टॅबू म्हणून समजला जातो. म्हणलं, ते पण बरोबर आहे. मग थोडा प्रकाश टाका, काय घटना घडतात, कशा घडतात तुम्हाला माहिती आहे. म्हणलं, लय लांब कशाला, उद्याच सांगतो. असा विषय झाला, म्हणून सांगायची पाळी आली. विषय गंभीर आणि आपण ऑल टाईम खंबीर, ध्यानात ठेवा. आता हा नेमका विषय काय तुम्ही समजून घ्या. घटना सांगतो तुम्हाला काय झाली. अकोला जिल्ह्यातली घटना आहे. आणि सुधीर खाडे नावाची व्यक्ती बँकेत काम करते, चांगल्या पोस्टवर आहे. म्हणजे मॅनेजर नाही, पण शिपाई पण नाही. बँकेत असं ते असेल कॉम्प्युटरवर काय करायला, ते बटणं दाबायला, तसं. ती सुधीर खाडेचा विषय असा आहे बघा. म्हणजे हे जग आहे ना, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही माझ्या नजरेतून जाणून घ्या काय आत. म्हणजे तुम्हाला कोण सांगणार नाही, बोलणार नाही, पण हे जग आहे, याला आतलं जग म्हणतात. हा, डीप वर्ल्ड, हा इंग्रजी. सुधीर खाडे मुलगी आहे, एक 3-3.5 वर्षाची. मुलगा काय नाही अजून. पत्नी 7-8 वर्ष लग्न झालेली आहेत. ही व्यक्ती स्त्रीशी, म्हणजे काही लोक कसे आहेत की पुरुष येतो स्त्रीशी संबंध करू शकतात, मुलं जन्माला घालू शकतात, पण त्यांचं पुरुषांच्यावर सुद्धा प्रेम असतं. हा, त्याला इंग्रजीत लय आवड नाही, मला काही येत नाही आता. ते दोन्ही पातळीवर खेळू शकतात. म्हणजे जसा एखादा क्रिकेटमधला उत्कृष्ट बॅटिंग करू शकतो, तसा उत्कृष्ट बॉलिंग पण करू शकतो. आणि त्याच्यात एखादा असा असतो की बॅटिंग बी आहे, बॉलिंग बी आहे. आणि जॉन्टी रोड्स जगातला सर्वोत्तम फिल्डर आहे, ध्यानात ठेवा. आणि राईन त्याचा रेकॉर्ड कोण मोडत नाही. जॉन्टी रोड्स त्यासारखी फिल्डिंग पण करू शकतो. त्याप्रमाणे काही व्यक्ती अशा असतात मनातून, म्हणजे त्याचं मेंदू वेगळा, बुद्धी वेगळी. लक्षात घ्या, पुरुष तो स्त्री पण संबंध करू शकतो, आणि पुरुषाशी पण संबंध करू शकतो, किंवा पुरुषाकडून संबंध करून घेऊ शकतो. हा एक प्रकार वेगळा आहे. हा सुधीर खाडेच्या मनात अनेक दिवसापासूनची इच्छा होती, तृप्त आणि गुप्त इच्छा, अतृप्त इच्छा, की हा संसार म्हणून समाजाच्या नजरेत एकदम लायनिंगचा शर्ट, पॅन्ट, बूट, त्यानंतर ते बेल्ट वरून घालायचा, छान ऑफिसर, सर्व्हिस करायची, घरी जायचं, बायको दिलेला चहा प्यायचा, हातपाय तोंड धुवायचं, जेवण करायचं, मुलांना खेळवायचं, रात्री बायकोशी संबंध करायचे, तिच्या कुशीत निजून झोपून जायचं. हे टिपिकल लाईफ झालं, लक्षात घ्या. पण त्याचा जो अंतरात्मा आहे, त्याला अजूनही एक गोष्ट अशी वाटायची की एखाद्या राकट, धडधाकट पुरुषाने मला असं रगडून काढावं. हा, माझ्या शरीराला जे होल असेल त्या होलामध्ये खोबऱ्यात तेल ओतून, क्रीम ओतून संभोग करावा. हा, म्हणजे माझा अगदी चोळामोळा करून टाकावा. ह्याला काय म्हणतात सांगतो तुम्हाला. ही म्हणजे एक भावना आहे ती, आणि त्याला कायदेशीर कोर्टात सुद्धा मान्यता. लक्षात घ्या, प्रॉब्लेम कुठे आहे फक्त की ह्या लोकांनी त्यांची कम्युनिटी आहे, त्यांचं टार्गेट स्त्रिया अजिबात ते बघत पण नाही स्त्रीकडं. त्यांचं टार्गेट पुरुष असतात. हा, आणि पुरुषांच्या जगात कसा विषय सांगतो तुम्हाला.
99% पुरुषांना ही स्त्री आवड, त्याची ओढ ही स्त्रीकडे असते. कारण तो एक परफेक्ट पुरुष असतो. हा, त्याच्या हात्याला सकट. हा, आणि त्यांना हे जे गे लोक आहेत ह्यांची प्रचंड किळस येते. हे बऱ्याच वेळा तुम्ही रेल्वेने प्रवास करताना, एस टीने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन हे नको त्या ठिकाणी अवयवाला स्पर्श करतात. नको त्या ठिकाणी समजा तुम्ही बसले, बोल नसलं तरी ते असं असं ती छक्क्यासारखी हालचाल करून तसंच प्रकारचं बोलणं असतं. ओरिजिनल जो पुरुष आहे तो ह्या लोकांच्या पासून लांब राहतो. हा पॉईंट आहे. कारण त्याला त्या म्हणजे प्रकाराची प्रचंड किळस. पण 99% 1% असं वाटू शकतं की मी राकट पुरुष आहे, गिली लकड़ी जलती है, सुखी लकड़ी जलती है, हमें स्त्री ना मिली तो गे भी चलती, असे असू शकतात ना. मग तिथं यांचं फावतं. पण हे आकाटाकाच्या प्रयत्नात असतात पुरुषावर. असा एक तो प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला थोडं उलगडून सांगितलं. हा जो सुधाकर खाडे ह्याला अशी इच्छा होती की बाबा एखाद्या पुरुषांनी रगडून काढावं. अनैसर्गिक शब्द वापरतात, अनैसर्गिक संभोग करावा दुनियादारी. त्याच्यासाठी ती एनी कॉस्ट म्हणजे काही पैसे मोजायला सुद्धा तयार असतात. कोणतरी मिळावं. जग बदललं, काळ बदललं, मोबाईलमुळं दुनिया बदलली, दुनिया जास्त जवळ आली. दिल्लीचा माणूस पंजाबमध्ये जाऊ शकतो, पंजाबचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो मोबाईलमुळं. अंतर काही मॅटर करत नाही. इथं काही ॲप आले खास गे लोकांसाठी, गे डेटिंग ॲप म्हणून ॲप आहे. आणि त्याच्यावर आणि असं समजू नका अशा आता महाराष्ट्राची लोकसंख्या आहे ती समजा 14 कोटीच्या आसपास आहे. 2-3 लाख गे असते भाऊ, तुम्हाला सांगतो. मग इतकं प्रमाण मोठं आहे या पाला. काही जण कसे असतात की उत्सुकता असते, हे नेमकं जग काय ते जाऊन बघावं. काय रोजच आपण मिया खलिफा बघतोय, रोज आपण रशियन बघतोय, अमेरिकन बघतोय. थोडं भारतीयमध्ये काय कुठं काय चाललंय का बघू. ह्या क्षेत्रात ह्या जगात काय चाल. चिकित्सक वृत्ती असावी पण जास्त खोल नसावी. हा, म्हणजे फार वाटलं होतं. अशी पण लोक आहेत. त्या डेटिंग ॲप, गेच्या डेटिंग ॲपमुळं ह्याने ते सुधीर खाडेने डाउनलोड केलं. इच्छा होती अतृप्त मनात राहिलेली. मग ते फावल्या वेळेत झोपताना, पाटे उठताना कधी आपण मोबाईल, बायकोला बायको झोपली असं तिला वाटायचं करते बा हे काय अभ्यास किंवा काय बघतंय, माझा नवरा फार काम करतो. ह्यो का ह्याने काय डोकं लावलं, कोण कोण घेत की कोण असे पुरुष आहेत की मला तृप्त करतील. असं चालतं जगात, ही काही खोटं नाटं नाही, समजून घ्या थोडं. त्याच्यात त्याला 2 नावं दिसली. पण एक जण त्याला त्यातली जास्त आवडला. त्याचं नाव अर्णव. अर्णव तर आवडला. पोरगा चांगला 22-23चा, गोरापान, केस बी सामकं तमकं. ते फिल्टर एक 10-15 रुपयाचा लावला की तुम्ही आहे तुमचं, तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 पटीने ते म्हणजे गोरपान आमकं तमकं चांगलं दिसतं. फिल्टर म्हणतात त्याला मोबाईल. अशी दुनिया आहे. मग ती कसलं का असा ना पण ती दिसतं बा चांगलं. ह्यो म्हणला आपल्या ओढायला हे चांगला आहे बा. म्हणजे ती ग्रामीण शब्द झाला हा, त्याला काय ती लय शुद्ध बोलायचं मत आहे. त्यामुळे आता घ्या समजून की हा चांगल्या प्रकारे मला दुमसून काढू शकतो. हा, माझ्या अवयवावर हल्ला करू शकतो, मला रगडू शकतो, आगाग होऊस नको म्हणतो रक्त काढू शकतो, असं त्याला वाटलं असेल बा त्या खाड्याला. मग त्याने त्याची निवड केली आणि मग ते ॲप नंबर असतात, जोडला नंबर. आता खाडे ह्याला पुरुषाची अपेक्षा आहे का की मला रगडून काढण्यासाठी. हा जो अर्णव आहे तो म्हणला मी तुम्हाला अतिशय परफेक्ट सुख देऊ शकतो, पण मी फ्रीमध्ये देत नाही. एक जुन्या माणसाची म्हणे चांगली येते की जिस काम में आप माहिर हो वो काम फ्री में कभी मत करो. हे तत्व पाळा तुम्ही. मी पण तेच करतो. हा, फ्री में मत करो. आता ह्याला 60-70 हजार पगार, बॅलन्स वेगळाच. म्हणला काय घेईन 4-5 हजार रुपये, 10 बी घेऊन द्या, काय फरक पडत नाही. पण त्याने का मला एकदा
असा खुपसून काढला की मी कसा दोरीत काम माझी इच्छा तृप्त होईल दुनियादारी. बघा काही शॉट होईल कोणाला सांगता येत नाही लाईफमध्ये, लय सावध राहा. मग म्हणला किती पैसे? 3000 रुपये घेतो. हे खुश झालं. मन मी लड्डू फुट गई, शॉट झाला आपला. आता 1 नंबर शॉट होणार आपला. 3000 ठीक आहे थोडे जास्त आहेत पण नो प्रॉब्लेम. मग थोडंसं लागवी बोलणं एकमेकात. ह्या बोलण्यामुळं माणसाच्या मेंदूमध्ये 70-80% म्हणतात पाणी त्याच्या संप्रेरक आहेत. ती ऑक्सिटोसिन हे जर स्त्रवलं तर त्या नुसत्या सुखाची कल्पना करूनच ह्याचा ऑक्सिटोसिन उसाळ्या मारायला लागलं मेंदूत. अशीच दुनिया आहे. म्हणलं आपला सुखाचा क्षण येणार आता. अर्णवनी तो आपल्या पूर्ण कण्यात आला आहे. आपल्यासाठी बेडवर येण्यास तयार आहे. नको ते करण्यास तयार आहे हे त्याच्या लक्षात आलं अर्णवच्या. मग अर्णवनी तिकडूनच जाळं फेकलं 2 नंबरचं. ह्या अशा जाळ्यांना कोण काय बोलतं त्याच्यावर लय लक्ष ठेवत जातो मला सांगतो. मग लय तुमची प्रिय सीन तिने एखाद्या जागी बोलावलंय तिथंच जाऊ नका. तिथं तुमचा शॉट होणार असन, खून होणार असन, तुमच्या मनात तिथं बोलावं. लगेच बावळासारखेच येतं मी तिथं एवढ्या असं करायचं नाही. अंधारातच अजिबात नाही जायचं नाही. शेव म्हणला अर्णव म्हणला माझा एक आठ आहे. पण म्हणलं काय आठ आहे बा? माझी फॅन्टसी म्हणला. फॅन्टसी प्रकाराबद्दल पाठीमागं तुम्हाला सांगितले प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मला माझी फॅन्टसी ही जंगल, अरण्य, निसर्ग सौंदर्य, ही अशी झाडं, मुक्त वाहणारा वारा, साईडला बघायला कुणीच नसतं, फक्त या वनस्पती असतात. जंगल. ओ सो एक्साइटमेंट. आणि मग त्या ठिकाणी पूर्ण नग्न व्हायचं. आणि तो फक्त मला एक वाक्य म्हणत वा, कमान किल मी. खतरनाक असं बघ काही. तसं म्हणलं ना की हा लगेच एखाद्या बक्षावर कसा जेब घालणार हा पुरुष, माझी समजून गाड्यावर जेब घालणार. ती ऐकाय सांगायचं तर कसं तरी वाटते. म्हणजे ते कसं समर्पक असावं. ती 2 गडी म्हणल्यावर काय त्याच्यात आता काय ते एकमेकाला लागल्यावर का पोरं होणार आहेत का आता? ती नैसर्गिक नाही, ते अनैसर्गिक. पण त्याला कायदेशीर मान्यता आहे ध्यानात ठेवा. कारण तशी बरी तयार झाल्यात आता असंही. त्याचा सन्मान ठेवून सांगतो की त्यांनी फक्त ज्याची इच्छा आहे त्यांनाच बोखंडी घ्यायचं. ज्याची इच्छा नाही आती करायचा प्रयत्न करायचा किंवा त्यांना आकड टाकायचा प्रयत्न करायचा का, तर ते 22 वर्षाचं लेकरू त्याच्या पाठीमागं त्याची बहीण, आई वडील, हे बाकीचे जाळून द्या हे असतात, भाऊ असतो. ह्यांना ह्या जगाविषयी मुलांना माहिती नाही. हे जग समाजतेपेक्षा किती नीच आहे हेच माहिती नाही. मी सावध करत असतो. त्याच्यामुळं जे पूर्ण पुरुष आहे त्यांनी अशा ह्याच्या लोकांच्यापासून सावध राहायचं ही माझी हात जोडून विनंती. आता हा अर्णव म्हणला माझी फॅन्टसी ते जंगल, अरण्यात अमकं तमकं. शो दुप्पट खुश झाला. हा म्हणले लॉजवर सुद्धा कधी कधी रेड पडतात किंवा 2 पुरुष ह्या खोलीमध्ये गेल्यात. कधी कधी तो लॉजवाला असा त्याचं पोलीस संघ गोटमॅट असतं, साहेब आज अटका होणार आहे, तुम्ही या, तुम्ही काही खान, मला काही द्या, तुम्हाला कळायचं नाही आता. असे काय विषय नाही. जंगल एरिया चांगला आहे बा. मग अकोल्यापासून अकोला शहरातले का नाही पण जवळपास जंगल असणारच ना. वन विभागाची जमीन, लय जमीन थोडी शिल्लक वन विभाग कर. काही नेत्यांनी पाठीमागच्या काळात त्या वन विभागाच्या जमिनी येत नाही ह्या बऱ्याचशा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या नावे करून टाकल्या फोकाट, ध्यानात ठेवा. आणि महिन्या 2 महिन्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याकडून नावे केल्या स्वतःच्या मुलीचं, लेकीचं, नाताचं, आमकाचं, पाहुण्याचं, मेवण्याचं. अशा कंपन्या तिथं उभे आहेत. ही जग आहे. वन विभागाच्या जमिनी बरं का त्या, लक्षात ठेवा. लय अवलादी बेका. त्यामुळं मी असं एखाद्याचा जर तिरस्कार, सगळ्यात जास्त तिरस्कार मी राजकीय नेत्यांना पटऱ्यांचा करतो. का काही घेणं देणं नाही हो त्यांना. तुमचं जाऊन द्या बरोबर. किती तुमचा जाळ होईना प्रपंचाचा, तुम्ही काय हालपेटा जाता याची एवढी झाटभर जाणीव नाही यांना, तुम्हाला सांगतो अजिबात नाही. आणि आपली काही बावळा दादा आले, काका आले, बाबा घेऊन राहतो तुमच्या आमच्या बोकडे काय बसवतो यांना. लय अशी हातरून पांघरून उचलणारे लोक लय असतात, कार्यकर्ते म्हणून फिरणारे, अगदी तळागाळात सापडतात ते. जाऊन द्या बरोबर. ते माझा टाळका घालतं त्यांचं हे बघितलं. हिथं काय झालंय मला अशी फॅन्टसी मलाही आवडते. निसर्गाच्या सानिध्यात गेले 2 जण. आता ज्या ठिकाणी ते गेले, आता ह्याच्यात ट्रॅप कुणी लावलाय? अर्णवनी. आणि होलबोर हळून कोणाला घ्यायचे?
त्या खाडेला गेले बा. तिथं गेल्यानंतर ते कपडे बिपड्याचा काय संबंध नसतो. काही समाजामध्ये कपडे आपलं कपडेच म्हणतोय, दोर आपला करगोटा कमराचा असतो, काहीला नसतो, लाकलपडे. आखे कापडे फेकून दिले दोघांनी. कमावून केली मी यांचं चालू झालं. हा, अनैसर्गिक असं ती त्रास बी लय होतो, रक्त सुद्धा निघतं कधी कधी. चलून द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांचं, त्यांच्या पद्धतीत चलून द्या. ज्याच्या त्याच्या आनंदासाठी जे ते आपापल्या ह्याच्यानुसार जगायला फ्री आहे जगात, त्याबद्दल वाद नाही. ह्या अर्णवनी चांगला एक 20-25 मिनटं कार्यक्रम नांगरल्यानंतर फोन केला. 3 जण डायरेक्ट तिथं. आज बघा, तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सावध राहा. इतकं सोपं नाही तुम्ही समाजता तसंच सगळं होईन असं अजिबात नाही. 3 जण आले बा. त्याच्यातलं एक जण म्हणला आय एम नो इंटरेस्ट, मला अजिबात कुठल्याही प्रकारचा रस नाही याच्यामध्ये. पण दोघं म्हणले त्याला काय होतंय, चला. ते साथच असतं, जबरदस्ती कार्यक्रम राबवायला पाहिजे याच्यावर. हे नको नको म्हणता असताना कोण, खाडे बँक अधिकारी. पण होऊन द्या म्हणतो. ते गेलं 3,000 रुपये सोडायला. बावळाटा म्हणला 3,000 नाही. एकदा तवर चाकू काढला आणि लावला त्या खाड्याला. 3,000 मिळणार नाही. किती आहेत, 79,700 रुपये नाही, 79,300 रुपये आहेत. बरोबर. हा खडा 0 रुपया नाही ठेवला त्याला. हा, डायरेक्ट ट्रान्सफर मोबाईल इकडून इकडं केला. ती एवढे हुशार होती पोरं, किंवा त्यांना वाटलं ही घटना घडला, हा काय पोलिसांच्या पर्यंत जाणार नाही काय ना, कारण विषय गंभीर आहे ना, नाजूक विषय. हे काय असं समाजात उघडपणे बोलला जात नाही, त्यावर समजला जातो, जाणार नाही. त्यामुळे ते स्वतःच्या अकाउंटला त्यांनी पैसे घेतले आणि दिली डोंगाव लात. म्हणजे आधी तिथं नको ते केलं, नंतर लात दिली. जाऊन दे गाडी. ह्याला तर गडीवर आता काय, ह्याचा माझा अशा प्रकारे मोडन हे असं त्याला वाटलंच नव्हतं. बरोबर, जाऊन द्या म्हणला. जीव वाचलेच महत्वाचं. आपला जीव जागलाय, आपण परत पैसे कमवू शकतो. गेले ना 80, जाऊन द्या, माझा 1.5 महिन्याचा पगार गेला. हा, मी 1.5 महिना जास्त कमी, पण जीव तर वाचला नाही, महत्वाचं आहे. पगार जाऊन माझी झालेलं नुसतं मी भरून काढीन, परत एखादा दिवस शोधन. हा, पण जंगलात नाही शोधायचं, आता रूममध्ये जातो. जित्याची खोड मेल्याशिवाय कधी जात नाही, तुम्हाला सांगतो. कारण जे रसायन आहे, जी मागणी आहे शरीराची, ती त्याची भावनिकता आहे, ही मरेपर्यंत सरपन्ना लाकडं टाकूनच्या आधी ते मरताना तोंडासून शेवट प्राण निघून जाऊसपर्यंत ते त्याच्यात बदल होत नाही. तशीच राहते ती भावना. गे म्हणजे फक्त गे, पुरुष म्हणजे फक्त पुरुष, लेस्बियन म्हणजे लेस्बियन, आणि स्त्री म्हणजे स्त्री. त्याचंही ती भावना, ती डोक्यातला रसायन आहे, तो वर्गात नाही. ही गेलं बा तिथून. त्याला असं वाटलं की सुशिक्षित होतं, बँकेत कामाला, म्हणलं ह्याचा दाद मागितली पाहिजे, आणि माझ्या कष्टाचं पैसे गेलं, असं झालं तसं झालं, माझ्यावर अत्याचार केला, असं केलं. हा, म्हणजे एकाने केला तर अत्याचार नाही, तिघांनी ह्याचं फल जरा साईज मोठी करून दिली, ह्याचा अत्याचार वाटतो की याला, असे बिचार राही. पोलीस स्टेशनला गेलं. आता हा थोडा लय हसण्याचा विषय असतो, लक्षात घ्या. समाजात तुम्हाला माहिती आहे ना, ह्या कॅबिनेटला समाजाने अजून स्वीकारलेला नाही. हा, मग ते म्हणलं ठीक आहे, बोलून देतो अमकं तमकं. त्यांनी पोलिसांनी त्यांचं काम केलं, अटक केली, ते आरपी बोलून घेतले. म्हणली शॉर्ट झाला आपलाच, आपण नांगारलं, पैसे घेतले, आपलं वाटलं हे जाऊ शकत नाही, पण हे गेलं राहू. आज अनेक अशा घटना घडतात की जिथं गे लोकांना लुटलं जाते, लक्षात घ्या. अशाही घटना घडल्या की गे लोक एखाद्या पुरुषाच्या माग इतकी लागतात, इतका त्रास देतात, इतका तर की काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गेनी तो माझा होऊ शकत नाही, तो कोणाचाच होऊ शकतो म्हणतो, काही दिवस याला लागतो, म्हणतो बाबा मला आता पोरगी संग लग्न करायचे, तू माझं संपलं नाही, संपलं नाही म्हणला, तू मरू तर मला लावायचं. असं बी होतंय. एवढं मागं लागत की त्याची हत्या बी करीत. हडपसरमध्ये घटना घडल्या आहेत गेल्या वर्षी, तरी 2024ला कोयत्याने वार करून गेने मारून टाकलेलं आहे पुरुष मुलाला. असा प्रकार आहे. ही अशी वाकडी तिकडे दुनिया आहे. सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तुम्ही घरी आहात, आई वडिलांच्या समवेत आहात, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. पण तुम्हाला शाळेत जावं लागतं, तुम्हाला कॅन्टीनला जावं लागतं, तुम्हाला बसला जावं लागतं, तुम्हाला कुठल्या यात्रेला मित्रांच्या बरोबर लग्नाला कुठे जा, ज्या वेळेस तुम्ही आई वडिलांच्या पासून बाहेर असता त्यावेळेस तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. कारण आई आणि वडील 24 तास मुलाला बांधून ठेवू शकत नाही, 18च्या पुढल्या थांबून घेऊ शकत नाही. आताची
गाबडी तर आईबापाला उरफाट बोलतात, उघडीटवाणी माघारी. हा, तुम्ही जे अशा लोकांच्या जर संपर्कात आला ना, तर तुमचा काय कार्यक्रम कसा कार्यक्रम हे सांगता येत नाही. हा, माझ्याकडे एक स्टोरी लय भयानक आली, मी सांगितलं नाही कारण त्याला त्याची पोलीस केस झाली नव्हती, काही सांगणार मग. ते सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं. चुंगी तोडून काढली होती अक्षरशः गेली चुंगी त्या पुरुषाची पोराची. असे भयानक घटना आहेत. आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा हे क्लिअर होणार आहे, पूर्ण पुरुष परत होणार आहे, तुम्ही काळजी करून आम्ही योग्य प्रकारे ऑपरेशन करतो. वडिलांनी मला सांगितलं की तुम्ही काय स्टोरी असली सांगू नका किंवा काय नका, आम्हाला कुठं केस करायची नाही, काय नाही, झालं गेलं. अज्ञानी पोरगं होतं आणि ह्यांना बुद्ध्या नाही आहेत. यांना फक्त त्या बारकाल्या कमरा त्यांच्या त्या ते लाल लाल खाणं, लाल प्यायचं, लाल खायचं, ते काय म्हणते त्याला चायनीज, फटाकडं फोडायचं, असं करायचं, वाकडी तिकडे गाडी चालवायची आणि पूर्ण लाईन मारायच्या, कुठं काय करायचं नाही. पुरी मिळल्या तर एखाद्या गेलं बोखंडे चढून घ्यायचा. असले उद्योग व्हायला लागले आता. ती काय पहिल्या जगात होतं का, पहिल्या काळात होतं का असलं? लय अवघड आहे. अहो शिवाजी महाराजांच्या काळात तर सैन्य जर निघालं ना, तर भुक्याचा टाइम झाला ना, तर तेवढा टप्पा पार नाही करता आला तर ज्वारीची कणस मोडायचे आणि हातावर माळायचे. ज्वारीचे ते कवळी कणस, त्यातून असा तो कच्चा चिक निघतो बघा. 6-6 भाकरी आणि बचकभर मिरच्या ही खाणं होतं पहिलं. काय कसली दुनिया झाली आता. तुम्ही पिकनिकला जाता, कुठं जाता, आताच्या मुलांना आता आई वडील, आता मी सांगतो असं बोलू शकतो पण आई वडील बोलू शकत नाही अशा विषयावर. पण वडिलांनी 18, 19, 20 वर्षाच्या मुलाला सांगणं गरजेचं आहे. शिक्षकही सांगत नाही, त्याला कळणार कसं हो की जगात अशा प्रकारचे लोक तुला संपवायला बसलेत, तुला त्रास द्यायला बसलेत, अशा कम्युनिटी असतात. ह्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. तू पुरुष असतील तर हा, तुझी संमती असेल ना तर चलून द्या भाऊ, आमचं काय म्हणणं नाही, आपलं अजिबात म्हणणं नाही, वकार चलून द्या. पण तुझ्या मनाविरुद्ध जर कोण त्रास देत असेल ना तर ते वडिलांशी सुद्धा शेअर केलं पाहिजे, आईशी शेअर केलं पाहिजे. कारण आपल्या अपत्याची काळजी जोपर्यंत त्यांचा जीव आहे ना तोपर्यंत ते घेतात, अपत्य घेत नाही. हा, म्हातार झाले की ते नको, माझ्या बायकोच्या मध्ये प्रायव्हसी नको, आईबापाची, ते म्हातारं खोकत आहे, ते म्हातारी असेल तर ही दुनिया आहे. त्याच्यामुळं राजा हो, जी तरुण मुलं आहेत ना, यांनी माझं म्हणणं असे, बँक पासबुक आणि स्वतःचं एम, आपण किती वर्षाचे आहेत, आपल्याकडे किती वर्ष आहेत, किती दिवस आहेत, याचं कॅल्क्युलेशन करा आणि स्वतःचं देह गाठण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या चांगलं झाल्याशिवाय बघला मुखीच्या कृपेने सांगतो राहणार नाही, चांगलंच होणार तुमचं. तुम्ही वाईट कट गेला, वेगवेगळ्या मित्रांच्या सांगण्याहून, मोबाईलच्या नादी लागून गेला ना, तुमचं नामोनिशान मिटलं जाणार ह्या जगातून. ध्यानात ठेवा. तू का जागला आणि का मिळाला, ह्या जगात काही कोणाला गरज नाही, ध्यानात ठेवा. हां, एवढं कळलं ना तरी लय झालं. रामकृष्ण हरी माऊली.